नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळते की त्या जीवाला त्याच्या म्हणजे तो खूप तिला रागवलेला असतो, त्याच्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो। तो रागाच्या भरात तिला बोलून गेलेला असतो। तो म्हणत असतो की खरंच मी रागाच्या भरात नंदिनीला खूप काही बोलून गेलो, नंदिनीला हर्ट करून नाही चालणार, आधी तिला जाऊन मी सॉरी म्हणतो असं म्हणून तो आता त्या लग्नाच्या फोटोकडे बघत राहतो एकसारखा। तर दुसरीकडे आता रम्या काव्याची कान भरण्यासाठी तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि काव्याची कान भरत असते आणि म्हणते आपण दोघेही आहे ना एका पारड्यात आहोत। आता काव्य तिच्याकडे रम्याकडे बघत असते, कारण रम्या तिला तिच्या गोड शब्दांनी फसवत असते, काव्याला तिच्या शब्दांमध्ये अडकवत असते। तर आता दुसरीकडे नंदिनी हॉलमध्ये बसलेली असते डायनिंग टेबलवर। त्या ठिकाणी आता पार्थ येतो आणि पार्थ म्हणतो की तुम्हाला तुमच्या बहिणीवर विश्वास आहे ना, मग तुम्ही बोलता का तुमच्या बहिणीशी जरा, त्या तुमचं ऐकतील जरा, जे गुंता सुटतोय का ते बघा ना जरा। तेव्हा आता नंदिनी काव्याच्या रूमकडे जात असते। तर काव्याच्या रूमकडे जात असताना तिला रम्या बाहेर निघताना दिसते। तर आता नंदिनीला प्रश्न पडतो की रम्या या ठिकाणी काय करते, हमखास काव्याचे कान भरण्यासाठी ती या ठिकाणी आली असेल असं म्हणून ती काव्याच्या रूममध्ये घुसते। आता नंदिनी काव्याला हाक मारते, काव्या। तर आता काव्याचं लक्ष दरवाजाकडे जातं, नंदिनीकडे जातं। तर ती उठते आणि सरळ दरवाजा लावून घेते नंदिनीच्या तोंडावर। अगं काव्य ऐक ना माझं। नंदिनीचं अजिबात काहीच न ऐकता काव्या नंदिनीच्या तोंडावर दरवाजा लावते। नंदिनीला प्रश्न पडतो की हमखास रम्याने तिचे कान भरले असतील म्हणूनच काव्या अशी वागते आहे। तर मंडळी पुढे आता आपल्याला पाहायला मिळेल काव्याचा राग जाईल का, शांत होईल का, नंदिनी सगळं सरोवर करेल का, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।